आपण या ठिकाणी स्तोत्र वाचणार आहोत. स्तोत्र 125 आणि 1 ते 5 वचन या ठिकाणी आहे आणि परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू. मी वचन वाचते सर्वांसाठी. आपण आपले कान आपण परमेश्वराच्या वचनाकडे लावूया आणि आपले नेत्र आपल्या बायबलमध्ये 125 स्तोत्र संहिता यावर ठेवूया. वचन 1. ज्यांची श्रद्धा परमेश्वरावर आहे ते जो सियोन पर्वत निश्चल असून सर्व काळ टिकतो त्यासारखे आहे. यरूशलेमच्या सभोवती डोंगर आहे तसा परमेश्वर आतापासून सर्व काळपर्यंत आपल्या लोकांभोवती आहे. दुर्जनांची दंडेली धार्मिकांच्या वतनावर राहणार नाही. त्याने करून धार्मिक आपले हात दुष्कर्मास लावणार नाही. हे परमेश्वरा, जे चांगले व सरळ मनाचे आहेत त्यांचे कल्याण कर. जे आपल्या कुटील मार्गाकडे वळतात त्यास परमेश्वर दुष्कर्माबरोबर घालवून देईल. इस्रायला शांती असो. देवभाव करो. वाचलेलं वचन आशीर्वादित हो. या ठिकाणी खूप सुंदर जे तिसरं वचन आहे ते आहे की दुर्जनांची दंडेली धार्मिकाच्या वतनावर राहणार नाही. प्रभू आशीर्वादित करू आपल्याला. त्याने करून धार्मिक आपले हात दुष्कर्माला लावणार नाही. म्हणजे किती काळजी असो, किती चिंता असो, किती मोठी परेशानी असो, कुठलंही मोठं दुःख असो, आपल्याकडनं कुणाचंही वाईट करवल्या जाणार नाही. कारण परमेश्वराचं वचन सांगतं धार्मिक तसे नाहीयेत. धार्मिक नेहमी चांगलं आणि उत्तमच करतात. हालेलुया. आणि दुर्जन जे आहेत ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत. म्हणून आपण प्रार्थनेमध्ये राहणार आहोत. सतत आपण प्रार्थना करणार आहोत. कारण नीतिमानाची प्रार्थना, धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. धन्यवाद देऊया आपण प्रभूला. टाळ्या वाजून त्याचा गौरव. मेरे जीवन में यीशु तेरा नाम मैं लाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम मैं लाल पाता रहे. मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम
झुके चरणों में आराधना करें। तेरी महिमा का बादल तेरे इस जहां को, तेरे महिमा का बादल तेरे इस जहां को, हे प्रभु तू छू ले मेरे मन को, हे प्रभु तू छू ले मेरे मन को। प्रत्येकाच्या जीवनात आहे प्रभूजी. या ठिकाणी तू विराजमान आहेस प्रभू परमेश्वरा. धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. तू महान आणि अद्भुत असा आहे प्रभू. तू जिवंत प्रभू परमेश्वर आहे प्रभूजी. तू आमचा गड आहे प्रभू. तू आमची ढाल आणि आमची तलवार आहे प्रभू परमेश्वरा. तू सर्वस्व आहेस प्रभू परमेश्वरा. आमच्या जीवनाचा मार्ग तू आहे. आमच्या जीवनाचं सत्य तू आहेस प्रभू परमेश्वरा. आणि सर्व काही आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो प्रभूजी. हे प्रभू आमच्या प्रत्येकाचा ताबा आहे. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. स्तुती आराधना तू आशीर्वादित केली प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी. ही छोटीशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने केली नाही पित्या. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड चर्च. प्रभूला धन्यवाद असो. आज या प्रभूच्या वारी परत एक वार आपण एकत्र जमत आहोत. या माध्यमाच्या द्वारे आपल्या घरात बसून आपण चर्चचा आनंद घेत आहोत. स्तुती आणि आराधनेचा आनंद घेत आहोत. वचनाचा आनंद घेत आहोत. प्रभू महान आहे. प्रभू अद्भुत आहे. प्रभूच्या योजना फार वेगळ्या आहेत आणि त्या कुणालाही समजत नाही. शैतानाला सुद्धा समजत नाही. कारण त्यांनी विचार केला होता की या दिवसामध्ये आपण चर्चेस मंदिरात सगळं काही बंद करून टाकू. पण परमेश्वराची योजना खूप चांगली आहे. इतके दिवस आपण प्रभूच्या मंदिरामध्ये येत होतो, पण आता प्रभू आपल्या प्रत्येकाच्या घरी येत आहे. म्हणून प्रभूला धन्यवाद देऊया आणि आपण स्तुतीस्तवनामध्ये जाणार आहोत. स्तुतीस्तवनाची सुरुवातीची प्रार्थना आपण करणार आहोत आणि प्रभूला धन्यवाद देणार आहोत. आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. आपले नेत्र आपण बंद करूया. प्रत्येक जण आपल्या आपल्या घरात बसून आजच्या वचनाचा, स्तुतीस्तवनाचा आणि सर्व गोष्टीचा आनंद आपण घेणार आहोत. आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. हालेलुया, 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 हालेलुया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वी मानवजातीच्या निर्माण करत्या प्रभुराया, या समय आम्ही तुला धन्यवाद, मान, सन्मान, गौरव देतो. प्रभू, आज आम्ही तुझ्या चरणाशी येतो. प्रभू परमेश्वरा, आज आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि प्रत्येकाच्या जीवनात तू कार्य कर. आज तुझं वचन आमच्या अंतकरणाला भिडू दे प्रभू परमेश्वरा. बीजाप्रमाणे प्रभू परमेश्वरा ते रुजल्या जाऊ दे प्रभूजी. सर्व विश्वासणाऱ्यांना आशीर्वादित कर प्रभू परमेश्वरा. सर्व कुटुंबियांना आशीर्वादित कर प्रभू. जे तुझ्यावर अवलंबून आहेत प्रभू, अशा सर्वांना तू आशीर्वादित कर आणि तुझा आणि तुझाच महिमा करून घे प्रभूजी. स्तुतीस्तवनामध्ये तू बस प्रभू परमेश्वरा. पवित्र आत्म्याच्या कर्वे आम्हा प्रत्येकाला तू प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ प्रभू. अशा मी तुझ्याकडे प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या सभेच्या चालक आणि मालक तू अस प्रभू परमेश्वरा आणि वचनाच्या द्वारे प्रभू तू आम्हाला आशीर्वादित कर. आमच्याशी बोल. ही छोटीशी प्रार्थना विनंती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात विनंती केली म्हणून ऐक पित्या. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपणा सर्वांस प्रेमाचा सलाम. आजच्या मननासाठी आपण मार्क कृत शुभवर्तमान 9वा अध्याय आणि त्याच्यातील एक वचन आपण वाचूया. मार्क कृत शुभवर्तमान 9वा अध्याय 19 नंबरचं वचन वाचतो. ह्यावर तो म्हणाला, हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्या बरोबर असणार, कोठवर तुम्हाला वागवून घेणार, त्याला माझ्याकडे आणा. प्रभू वाचलेल्या वचनावर विपुल आशीर्वाद देव आणि या वचनाच्याद्वारे आज आपण येत्याचं वचन ऐकण्यासाठी देवाचं वचन, पवित्र शास्त्र, बायबल याच्याकडे मन लावून बसलेलो आहोत. हे थोडा वेळ त्याच्या वचनाचं चिंतन आणि मनन करत असताना प्रभू ह्या वाचलेल्या वचनाच्याद्वारे तुम्हाला मला बोध करो, तुम्हाला मला उपदेश करो. तुमच्या माझ्या जीवनातील कमी घटी, तुमच्या माझ्या जीवनातील जी कमतरता आहे, तुमच्या माझ्या जीवनासाठी आवश्यक असलेला बोध आहे,
तो ह्या वचनाच्याद्वारे प्रभू तुम्हाला मला विपुलतेने देवो, अशी आपण परमेश्वर चरणी प्रार्थना करूया. यासाठी की अगोदरच प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या लोकांना जे जमलेले आहेत त्याच्यामध्ये शिष्य सुद्धा समावेश आहे, आणि शिष्यांचा समावेश असताना त्याच्या अगोदर शिष्यांना तो म्हणतो या ठिकाणी कसल्या प्रकारचा वादविवाद चाललेला आहे. खरंच तर परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त जो तुमचा माझा जिवंत देवबाप आहे, ज्याने तुमच्या माझ्याशी एक नातं निर्माण केलेलं आहे, किंबहुना स्थापित केलेलं आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये अनेक वेळा आम्हीही त्याच्याकडे जाण्याऐवजी, त्याच्याकडे कान लावण्याऐवजी, त्याच्याकडे आपलं मन एकाग्र करण्याऐवजी अनेक वेळा वादविवाद आणि ज्या व्यर्थतेच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये अनेक वेळा आम्ही आमचा वेळ वाया घालवत असतो. आणि असा जो वादविवाद किंवा वेळ जो वाया जात असतो, त्या वाया जाणाऱ्या वेळामध्ये प्रभूला कधीही आनंद, प्रभूला कधीही तुमच्या माझ्या बाबतीत संतोष होत नाही. आणि म्हणून प्रभू त्या ठिकाणी त्या संपूर्ण समुदायाला बघून म्हणतो कसल्या प्रकारचा तुम्ही या ठिकाणी वादविवाद करत आहे. आणि ते सर्व चालत असताना प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी यांना बोलत असताना शिष्यांनी त्यांना सांगितलं की या ठिकाणी अशा अशा प्रकारे एक भयानक मुका अशा प्रकारचा जो आत्मा ज्याला लागलेला आहे, ज्याच्या तोंडाला फेस येत आहे, जो अकराळ विक्राळ अस्ताव्यस्त पडत आहे, जो पूर्णपणे एक भूतग्रस्त त्याला पिळवटून टाकत आहे, अशा स्थितीतील एका इस्माच्या बाबतीमध्ये आम्ही या ठिकाणी बोलत होतो. मात्र ते आमच्याच्याने कधीही निघालं नाही किंवा त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला, मात्र ते आमच्यातून काढता आलं नाही. आणि मग त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी ह्या पद्धतीने बोलतो, ए विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्या बरोबर असणार. प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे प्रश्न करत आहे, ऐकणाऱ्यांना प्रश्न करत आहे, कोठवर तुम्हाला वागवून घेणार. वागवून घेणं नितांत गरजेचं आहे. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला वागवून घेत नाही तोपर्यंत आमचा निभाव या भूतलावर लागत नाही. का तर प्रभूचा जो मार्ग आहे, प्रभूने जे आखून दिलेला रस्ता आहे, प्रभूचे जे नियम, प्रभूचे जे निर्बंध आहेत, प्रभूने जे आपल्याला लावून दिलेल्या आज्ञा आणि विधी आहेत, ह्या अनेक वेळा आपण त्याच्यापासून दुर्लक्ष करतो, विचलित होतो. आणि अशा विचलित होण्याच्या मनस्थितीमुळे प्रभूला अनेक वेळा आपल्याला वागून घेणं क्रमप्राप्त असतं. मात्र प्रभू या ठिकाणी म्हणतो, मी तुम्हाला कुठपर्यंत वागून घेणार. खरं तर सांगू का, परमेश्वर जो देव आहे तो तुम्हाला मला अगदी आईच्या उदरापासून वागवत आलेला आहे. तो वागवून घेत आहे म्हणूनच तुमचा माझा श्वास चालू आहे. तो वागवून घेत आहे म्हणूनच अशा ह्या महामारीच्या भयानक संकटाच्या प्रसंगामध्ये अवतीभोवती तुमच्या आणि माझ्या पूर्णपणे संकट घोंगावत असतानाही परमेश्वर तुम्हाला मला वागवून घेत आहे. आणि ह्या वागवून घेण्याच्या स्थितीमध्येच आज आपला श्वास चालू आहे. आणि म्हणून जरी प्रभू या ठिकाणी म्हणत आहे तुम्हाला कोठवर वागवून घेणार, मात्र एक सांगू का, यशायाच्या एका पुस्तकामध्ये यशायाच्या 46व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे. आणि त्या ठिकाणी 3 आणि 4 नंबरच्या वचनामध्ये आपण वाचतो, याकोबाच्या घराण्या, इस्रायल घराण्यातील सर्व अविशिष्ट लोक हो, गर्भवासापासून मी तुमचे ओझे वाहिले. गर्भवासापासून मी तुमचे ओझे वाहिले, उदरात होता तेव्हापासून तुम्हास मी वागविले. माझे ऐका. प्रभू म्हणतो माझे ऐका. वृद्धापकाळापर्यंत ही मीच तो आहे, तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हास वागवीन. निर्माण करता मीच आहे, वागविणारा मीच आहे. मी खांद्यावर वागून तुमचा बचाव करीन. परमेश्वर अशा प्रकारे तुम्हाला मला आज आशावादित करत आहे. अभिवचनांच्या द्वारे तुम्हाला मला तो खात्रीने त्याचे शब्द तुम्हाला मला देत आहे, मीच वागवणार आहे. कुठपर्यंत? ज्या वेळेस तुमचं माझं जडणघडण एका आईच्या उदरामध्ये होत होतं, आम्हाला ठाऊक नव्हतं, आम्हाला समजत नव्हतं, उमगत नव्हतं, अशा अज्ञानाच्या काळामध्ये सुद्धा परमेश्वर आपल्याला वागवून घेत होता. परमेश्वर तुमची माझी चारण भरण करत होता. आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने यशया संदेष्टा देवाच्या प्रेरणेने या ठिकाणी ते वचन तुम्हाला मला देत आहे, मीच तुमचे ओझे वाहिले, मीच तुम्हाला वागविले. तुमचं ओझं मी वाहिलं, मीच तुम्हाला वागवलं. आणि जोपर्यंत तुमचे केस पिकत नाही तोपर्यंत मी तुम्हाला अंगा खांद्यावर वागवीन. हे देवाचे प्रीती तुमच्या माझ्या प्रती असलेली या ठिकाणी निर्देश होत आहे, सूचित होत आहे की परमेश्वर तुम्हाला मला कसा प्रीतीने जवळ घेत आहे. अंगा खांद्यावर खेळवणारा हा जिवंत परमेश्वर आहे. आणि ज्यावेळेस स्वतः प्रभू येशू ख्रिस्त देह धारण करून ह्या आपल्या पृथ्वी तलावर ज्या पद्धतीने एकेकाला जवळ घेत होता, अनेकांना तो बोलावत होता, मात्र अनेक वेळा देव ज्या वेळेस तुम्हाला मला बोलावतो एका अविशिष्ट परिस्थितीमध्ये बोलावतो, आणि बोलवत असताना अनेक वेळा मी त्याच्याकडे जात नाही. बऱ्याच वेळा तो बोलावतो आणि आम्ही त्याच्याकडे जात नाही.
त्याच्याकडे जाण्याऐवजी आम्ही अनेक ठिकाणी जातो आणि वादविवाद घालतो आणि देवाला वादविवाद पूर्णपणे पसंत नाही. वादविवाद हा परमेश्वराला कधीही आनंद देत नाही. वादविवादामुळे परमेश्वराला खेद होतो आणि वादविवादामुळे बाबेलच्या ज्या ठिकाणी हा सगळा समुदाय जमलेला होता आणि जो तो वादविवाद आणि तो गोंगाट पाहिला, परमेश्वराला खेद झाला. भाषेची अदलाबदल करून टाकली आणि परमेश्वराने त्याचा मनोदय सिद्ध करण्यासाठी त्याच्या संकल्पाप्रमाणे मनुष्याला ह्या जगतामध्ये ठेवलं. उद्देश हा आहे की परमेश्वराचं गौरव त्याच्या लोकांनी करावा. कोणती लोक? ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्या ठिकाणी आपण मार्क ऋषिवर्तमातील 9व्या अध्यायामध्ये असं म्हणतो, अहो विश्वासहीन पिढी, मी तुमचं कुठपर्यंत सोसू, कुठपर्यंत मी तुम्हाला वागवणार. प्रश्नचिन्ह प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या माझ्यासमोर उपस्थित कराय, कुठपर्यंत वागवणार. यशायाच्या ग्रंथामध्ये आपण वाचतो, तोच परमेश्वर की जो अंगा खांद्यावर वागवतो, तोच परमेश्वर की जो आईच्या उदरामध्ये तुम्हाला मला जडणघडण होत असताना वागवतो. ओझं वागवणारा परमेश्वर आहे. इतका ओझं वागवणारा परमेश्वर आहे. कुठपर्यंत वागवणार, कुठपर्यंत वागवणार. आपल्या समोर जर असा प्रश्न निर्माण झाला तर माझ्यासमोर एकच उत्तर येतं तात्काळ. का? ज्या वेळेस तो म्हणतो आईच्या उदरात असताना तुमचं ओझं मी वाहिलं, मी तुम्हाला वागविलं, वृद्धापकाळापर्यंत मीच तुमचं चारण भरण करील, मीच तुला वागविल आणि खांद्यावर वागून तुमचा बचाव करीन. बघा, खांद्यावर वागवणारा परमेश्वर आहे. स्तोत्र 27 मध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वराने मला खांद्यावर उचलून घेतलं. आई वडिलांनी ज्यावेळेस मला टाकलं, आई वडिलांनी मला ज्यावेळेस सोडलं, त्यावेळेस परमेश्वर उचलून मला खांद्यावर घेतो, कवेत घेतो, उदरात घेतो. परमेश्वराची प्रीती आहे तुमच्या माझ्या बाबतीमध्ये. अनाथांचा नाथ, विधवांचा कैवार, याचा परमपवित्र परमेश्वर पवित्र स्थानी विराजमान आहे. तो कैवार घेणारा परमेश्वर आहे. तो वागविणारा परमेश्वर आहे. तो तुम्हाला मला समज देणारा परमेश्वर आहे. परंतु त्याच्या प्रती विश्वासहीन असणं हे मात्र परमेश्वराला फार खटकतं. आज या जगामध्ये संपूर्ण जर तुम्ही मी पाहत असेल, अवलोकन करत असेल तर एकच आपल्याला जाणवतं आणि ते म्हणजे विश्वासहीन पिढी. विश्वासहीन पिढीच्या बाबतीमध्ये परमेश्वर म्हणतो, मी तुमचं कुठपर्यंत वागू, कुठपर्यंत सहन करू. मी एकच तुम्हाला सांगेल की परमेश्वराने तुम्हाला मला कशा प्रकारे वागवलेलं आहे, इथपर्यंत वागवलेलं आहे, इथपर्यंत ओझं सहन केलेलं आहे की ज्या वेळेस तो कालवरच्या वधस्तंभावर लटकण्याच्या अगोदर पूर्णपणे जो शापित जो क्रूस होता, तो क्रूस त्यांनी स्वतःच्या खांद्यावर वागविला, स्वतःच्या खांद्यावर वाहविला. इतका वाहविला की आमच्या पापाचं जे ओझं होतं ते कोणीही सहन करू शकत नव्हतं. आमच्या पापाने जे वाकलेलो होतो आम्ही, पापाने आम्ही जे निराश झालेलो होतो, पापाच्या ओझ्याने आम्ही जे पूर्णपणे मरणप्राय यातनेपर्यंत पोहोचलेलो होतो, नवे नवे त्या भूतग्रस्ताची जी गत झाली होती, जी स्थिती झाली होती, त्याच्या तोंडाला फेस येत होता, तो गलित गात्र होत होता, तो लोळण घेत होता, त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचं त्राण राहत नव्हतं. हीच स्थिती तुमची माझी होती. कशामुळे? पापाचं ओझं. ह्या पापाच्या ओझ्यामुळे अनेक वेळा मनुष्य गलित गात्र होतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला वागवीन. कुठपर्यंत? तुमच्या वृद्धापकाळापर्यंत ही मीच तो आहे. तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हास वागवीन. निर्माण करता मीच आहे, वागविणारा मीच आहे. मी खांद्यावर वागून तुमचा बचाव करीन. तुमचा माझा बचाव करण्यासाठी खरं तर हा जो जो दुष्टात्मा आहे, जो सैतान आहे, जो शापित असा जीवन जगणारा आहे, तो प्रत्येक मनुष्याला एकतर जिवंत देवापासून तोडणं, देवाच्या खांद्यावर प्रत्येकाने राहणं नितांत गरजेचं आहे. मात्र तो त्या खांद्यावरून उतरवतो, एक आमिष दाखवतो आणि त्या आमिषाला बळी पडून अनेक जण विश्वासहीन होऊन परमेश्वराचा खांदा सोडून जे सैतानाने अधोलोक त्याच्यासाठी ठेवलेलं आहे त्या अधोलोकाकडे प्रवास चाललेला आहे. आणि म्हणून या महामारीच्या दिवसांमध्ये आपण ज्यावेळेस विचार करतो त्याच्या वचनांचा, त्यावेळेस आपल्याला विसरून जाता कामा नये. कोणता विसर? की परमेश्वर माझा वागवणार आहे, तोच माझं जीवन पूर्णपणे अंगा खांद्यावर खेळवणार आहे. परमेश्वर माझं सहाय्य करणार आहे. केस पिकेपर्यंत परमेश्वर माझं रक्षण करणार आहे, माझा बचाव तो करणार आहे. याची खात्री तुम्हाला मला असली पाहिजे. ही आशा तुमच्या माझ्या जीवनात असली पाहिजे की प्रभू तुमचा माझा बचाव करतो. बचाव फक्त त्याच्याकडून आहे. संपूर्ण ह्या जगामध्ये आज भयानक अशा स्थितीमध्ये आपण पुढे पुढे जात असताना, प्रवास करत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे, माझा बचाव कशामुळे होईल, माझं आश्रयस्थान कोणतं असलं पाहिजे, माझ्या विसाव्याचं ठिकाण कुठे असलं पाहिजे. आणि या सर्व गोष्टींचा ज्यावेळेस आम्ही विचार करतो आणि या जगतामध्ये भयभीत अशा स्थितीमध्ये, भयानक अशा स्थितीमध्ये पुढे पुढे आम्ही थरथर कापत आम्ही पुढे जातो, त्याच्या पाठीमागे जो भूतग्रस्ताला भयानक असा तो तडपवणारा आत्मा होता, भूताचा जो आत्मा होता, त्या आत्म्याने ज्यावेळेस तो भयग्रस्त होऊन निपचिप पडत होता, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, त्याला माझ्याकडे आणा. खरोखर तो वागवत आहे,
कुठपर्यंत? कालवरच्या वधस्तंभावर त्याचा ज्यावेळेस प्रवास तुमच्या माझ्या पापांच्यासाठी मध्यस्थीचा चालू होता, त्याने स्वतःचा पूर्णपणे निष्पाप, निर्दोष आणि परमपवित्र असा असताना, पवित्र आत्म्याने अभिषिक्त असताना, पवित्र आत्म्याच्याद्वारे एका कुमारिकेच्या पोटी ज्याचा जन्म झाला, पवित्रतेच्याद्वारे ज्याचं जीवन परिपूर्ण स्वतःला त्यांनी स्थिर आणि प्रगट केलं, तो प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणतो, मी तुमचं कोठवर वागू, तुम्हाला कोठवर सोसू, कुठपर्यंत तुमचं सहन करू. आणि त्याच ठिकाणी हा आपल्याला तात्काळ प्रश्न येतो, खरंच प्रभू आम्ही तुझ्या विरुद्ध पाप करतो, आम्ही तुझ्या विरुद्ध बंड करतो, आम्ही आज्ञांचा भंग करतो, आम्ही निर्बंध पाळत नाही, आम्ही तुझ्या विधींचं एक मनापासून चिंतन करत नाही, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रभू तरी तुम्हाला मला वागवत आहे. ह्या दिवसांमध्ये एक विचार माझ्या मनामध्ये येऊन गेला, आणि तो कोणता माहिती का? वागून घेत आहे. वागून घेणं म्हणजे काय? थोडक्यात एका शब्दामध्ये जर सांगायचं, वेळेच्या अभावी थोडक्यात ते सांगावं किंवा स्पष्ट करावं लागेल की ज्यावेळेस एका नवविवाहिता नववधू ज्यावेळेस एका विवाहातून, एका लग्नातून, एका लग्न बंधनात एका नवीन घरामध्ये येते, सासरी येते, आणि त्या सासरच्या प्रसंगामध्ये, सासरच्या त्या स्थितीमध्ये तिच्याकडे अनेक नाविन्य असतं, अनेक गोष्टीमध्ये ती रुळलेली नसते, अनेक बाबी तिच्याकडं एक नवीन असतात, आणि त्या स्थितीमध्ये ज्यावेळेस ती त्या घरातून त्या सासरी जाण्याच्या प्रवासात असते, त्याच वेळेस तिच्या घरचे तिची आई असेल, तिचा बाप असेल, ते सर्वजण हात जोडून पदर पसरून ते एकच वाक्य बोलत असतात, काय माहितीये का? नवीन आहे, वागून घ्या. वागून घ्या म्हणजे काय? कदाचित तिला स्वयंपाक येणार नाही, कदाचित तिला भांडी घासता येणार नाही, कदाचित तिला घर स्वच्छ किंवा तिचं हाऊसकीपिंग वर्क करत असताना तिच्यात कमतरता असेल, कदाचित तिला बोलण्याचं भान नसेल, कदाचित तिच्यात नम्रता दिसणार नाही, कदाचित तिला व्यवहार करण्याचा जे एक सेन्स किंवा विवेक, तिचा जो अधीनता, नम्रता, सेवा कार्य याच्यामध्ये ती कमी पडत असेल. परंतु आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो, ते नवीन आहे, वागून घ्या. आणि हे वागून घेणं हा शब्द ज्यावेळेस याचनेच्याद्वारे, विनंतीच्याद्वारे त्या मालकाकडे, त्या घरधन्याकडे जातो, त्यावेळेस ते काय म्हणतात माहिती का? चिंता करू नका, काळजी करू नका, मी आहे ना, मी आहे यासाठी की त्या घराचा प्रमुख मी आहे, वागून घेण्यासाठीच मी आहे, आणि तिला पूर्ण प्रपंचामध्ये वागून घेण्याची तयारी माझी असेल. प्रभू येशू ख्रिस्ताने तेच तुमच्या माझ्यासाठी केलं, इथपर्यंत की आमच्या ह्या भूतलावरील पापांच्या क्षमेसाठी स्वतःचं रक्त त्या कालूरच्या वधस्तंभावर सिंचित केलं, स्वतःचं जीवन, स्वतःचा प्राण त्या ठिकाणी दिला, याच्यासाठी की तुम्हाला मला तो वागून घेत आहे. परंतु आज ह्या शेवटल्या दिवसांमध्ये ज्यावेळेस आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने एक शब्द वापरलेला आहे, अहो विश्वासहीन पिढी हो, मी तुमचे कुठपर्यंत सोसू, कुठपर्यंत मी तुम्हाला वागून घेऊ. जरी तो यशायाच्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे, आईच्या उदरापासून मी तुमचं रक्षण करत आलेलो आहे, तेव्हापासून तुमचं ओझं मी वाहिलेलं आहे, मी तुमचं वागून मी तुम्हाला घेत आहे. परंतु हे सगळं घेत असताना प्रभू परमेश्वर तुम्हाला मला बोलत आहे की मी तुमचं कुठपर्यंत वागून घेऊ. म्हणजेच काय? की मी तुमच्याबरोबर कुठपर्यंत असणार. मी आज तुम्हाला सांगतो, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या माझ्या पापांच्यासाठी भूतलावर 2000 वर्षापूर्वी आला, स्वतःचं रक्त कालूरच्या वधस्तंभावर सांडलं, तो जड वधस्तंभ वाहिला तुमच्या माझ्यासाठी, जड शापित वधस्तंभ वाहिला, अंगा खांद्यावर पूर्ण चपडका मारल्या, रक्तबंबाळ झाला, पाठ फोडण्यात आली, आणि त्याच्या तोंडाला कोरड पडली, इथपर्यंत की वधस्तंभावर ज्यावेळेस त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकले, डोक्यावर काट्याचा मुकुट गुंफला, आणि त्या ठिकाणी स्वतःचा प्राण त्याने समर्पित केला. का? आम्हाला वागून घेणारा तो परमेश्वर आहे. आमच्या पापांचं जर त्याच वेळेस फळ किंवा त्याच वेळेस आम्हाला त्याने शिक्षा दिली असती तर क्षमा करा, आईच्या उदरात असतानाच आमचा नाश झाला असता. आम्ही हे जे आमच्या अवतीभोवती दिसत आहे, डोळ्यांनी आम्ही पाहत आहे, ते आम्ही पाहू शकलो नसतो, त्याचं आकलन करू शकलो नसतो. परंतु ह्या सगळ्याही परिस्थितीमध्ये जगाची वासना, डोळ्यांची वासना, संसाराची फुशारकी, ह्या सर्व गोष्टी ज्या परमेश्वराच्या बाबतीमध्ये विरोधाभास करणाऱ्या आहेत, परमेश्वराला एक वीट आणणाऱ्या आहेत, त्याच गोष्टींकडे मनुष्य ज्या वेळेस आकर्षित होतो, त्याच परिस्थितीमध्ये मनुष्य ज्या वेळेस त्या गोष्टींकडे पुढे जातो, परमेश्वर जो म्हणतो, मी तुला अंगा खांद्यावर खेळवणारा जिवंत परमेश्वर आहे, मी तुम्हाला सोडणार नाही, मी टाकणार नाही, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ बरोबर असेल. हे सर्व काही ज्यावेळेस तो तुम्हाला मला बोलतो, आशा देतो आणि खात्रीने सांगतो, मीच परमेश्वर, तुमचे केस पिकेपर्यंत मी तुमचं रक्षण करणारा जिवंत परमेश्वर आहे. या स्थितीमध्ये आज तो तुम्हाला मला हेच बोलत आहे की वृद्धाप काळापर्यंतही तो तुम्हाला मला वाचवणार आहे, रक्षण करणारा परमेश्वर आहे. परंतु आमचं रक्षण करण्यासाठी ऐन तारुण्यामध्ये, ऐन उमेदीमध्ये, ऐन उमेदीचं जे सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं, त्यावेळेस मात्र घायल झाला तो माझ्या पापांसाठी, आपल्या सर्वांच्या पापांच्यासाठी. जर आमच्या पापांच्यासाठी त्यांनी मध्यस्थी केली असेल तर त्याच्यासाठी आपण काय करायचं? त्याच्यासाठी आपण एकच करूया. काय करूया?
आपण कबूल करूया. प्रभू आम्ही विश्वासात कमी आहोत. दावीद एका ठिकाणी असंच म्हटलेलं आहे. काय म्हटलं माहिती आहे का? जीवन की आशा तूने यीशु में मुझको दी, जीवन की आशा तूने यीशु में मुझको दी, लेकिन मेरे प्रभु विश्वास में कमजोर हूं, लेकिन मेरे प्रभु विश्वास में कमजोर हूं, विश्वास में कमजोर हूं. बोल यहोवा सुनता तेरा दास, अपनी वाणी सुना दे. बोल यहोवा. देवाला आपण हेच म्हणूया, परमेश्वरा बोल. हे प्रभू तू बोल आमच्याशी. आम्ही मान्य करतो, आम्ही कबूल करतो. दाविदाने त्या पद्धतीने कबूल केलं. काय? देवा खरोखर मी विश्वासामध्ये कमी आहे, मी पापात पडत आहे. तुझ्यासाठी आम्ही एक वचनाला, तुझ्या संगतीला, तुझ्या अंगखांद्यावर खेळण्यासाठी आम्ही व्याकुळ आहोत, प्यासे आहोत, तहानलेले आहोत. ह्या स्थितीने ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन परमेश्वराला सांगतो, आपला कबुली जबाब देतो, हे प्रभू आम्ही विश्वासहीन आहोत, विश्वासामध्ये आम्ही कमी आहोत. विश्वासात कमी असल्या कारणाने प्रभू आमच्या जीवनामध्ये अनेक तंटे, अनेक परेशानी, अनेक वादविवाद, अनेक समस्येला तोंड द्यावं लागत असतं. तुझी इच्छा आहे की माझे लेकरं माझ्या अंगाखांद्यावर खेळावेत, कारण तूच आमचं रक्षण करणारा जिवंत परमेश्वर आहेस. आईच्या उदरापासून खरोखर कशा प्रकारे आम्हाला घडलं आम्हाला कळत नाही. अनेक ज्या वेळेस या जगामध्ये आम्ही पाहतो, अनेक आंधळे आहेत, अनेक मुके आहेत, अनेक बहिरे आहेत, अनेक लंगडे आहेत, अनेक पांगळे आहेत, अनेक जर्जर रोगाने व्याधीने ग्रासलेले आहेत. अशा स्थितीमध्ये परमेश्वरा तू आम्हाला अबाधित ठेवलेला आहेस. रक्षण करून तुझं एक दिव्य दूतांचं आमच्यावर कुंपण ठेवून आमचं तू रक्षण केलेलं आहे. आमच्या जीवित क्रम तू सुरक्षित राखलेला आहेस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझं स्तवन करतो यासाठी की परमेश्वरा तू आम्हाला सांगितलेलं आहेस कुठपर्यंत मी तुमचं सहन करू. ह्या विश्वासहीन पिढीमध्ये ज्यावेळेस तो येतो आणि तो तुम्हाला मला पाहतो, आणि तो ज्यावेळेस पाहत असताना ज्यावेळेस आम्ही एखाद्या वेगवेगळ्या वादविवादामध्ये सापडलेलो असतो, अनेक वेळा आम्ही जिवंत प्रभूला सोडतो आणि नको त्या गोष्टींमध्ये वादविवादामध्ये आम्ही पूर्ण वेळ वाया घालवतो. देवाला ते आवडत नाही. देव म्हणतो, अहो कष्टी भाराक्रांत जन्म तुम्ही मजकडे या, मी तुम्हाला विसावा देतो. मी तुम्हाला टाकणार नाही, मी तुम्हाला सोडणार नाही. माझ्याकडून शिका. माझं जो हलकं व सोयीचं आहे. मी जो लीन व नम्र, अति नम्र आहे, जो प्रीतीने भरलेला आहे, जो तुमच्या माझ्यावर प्रीती करतो. त्या प्रीतीने भरलेल्या परमेश्वराच्या अंगा खांद्यावर खेळण्यासाठी देवाने तुमच्या माझ्या पापांची क्षमा करून त्याच्या संगतीमध्ये बोलावलेलं आहे. दावीद ज्यावेळेस आसुसलेला होता, व्याकुळ होता, पण तो देवाच्या दारात आपल्याला आयुष्यभर फक्त दारात द्वारपाल म्हणून जरी मला ठेवलं, मला किती अत्यानंद होईल. आतमध्ये जाण्याची तर माझी योग्यता नाही. मी त्या याजकीय जीवनामध्ये नाही. मी एक राजा आहे. मी पाप केलेला आहे. अनेक माझ्याकडून खून झालेला आहे, रक्तपात झालेला आहे. पण मी त्या परमपवित्र देवाच्या द्वाराजवळ, त्याच्या दारात फक्त बसून द्वारपाळ व्हावं, ही त्याची मनीषा, ही त्याची आशा. परमेश्वरांनी त्याच्या बाबतीत म्हटलं, हा माझ्यासाठी संतुष्ट देणार आहे, परमप्रिय आहे, त्याच्यासाठी मी संतुष्ट आहे. देवबाप तुम्हाला मला अशा प्रकारे देवाच्या संतुष्टीचा विषय बनण्यास सहाय्य करो. यासाठी की देवाच्या विषयाची संतुष्टी आणि त्या संतुष्टीचे वाहक ज्यावेळेस आपण होऊ, देव तुम्हाला मला तृप्तीने भरणार, आनंदाने भरणार, विषयामध्ये ठेवणार आणि परिपूर्ण जे भयानक असे काटेकुसले अवतीभोवती आहे, महामारी आहे, भयानक असे दुःख आहे, कष्ट आहे, भयावह परिस्थिती आहे, आर्थिक अशा भयानक अशा जगाच्या अवस्थेमध्ये अडकलेल्या असतानाही देव तुम्हाला मला अद्भुत रीतीने सांभाळणार आहे, अद्भुत रीतीने रक्षण करणार आहे, अद्भुत रीतीने तो तुमच्या माझ्या जीविताचा पूर्णपणे सांभाळ करणारा जीवित परमेश्वर आहे. आणि तोच सांभाळ करणारा परमेश्वर कालवरच्या वधस्तंभावर परिपूर्ण आमच्यासाठी निपचिप पडला, हातापायामध्ये खिळे ठोकून स्वतः प्राण दिला. त्याच्या जिभेला कोरड पडली होती, मात्र तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. पुनरुत्थित जीवित परमेश्वर, जीवनधारी परमेश्वर, जो जीवित सदाजीवी सर्व समर्थ परमेश्वर, जो अभिवचनामध्ये म्हणलेला मीच निर्माण करता परमेश्वर, मीच तारणारा परमेश्वर, आणि ज्याने तुमच्या माझ्या पापांच्यासाठी एकच परमपवित्र यज्ञ कालवरच्या वधस्तंभावर केला, तो एकच कोकरा की जो पूर्णपणे त्या पित्याचा पुत्र म्हणून गणला गेला. उत्पत्तीच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, मनुष्याला देवाने आपल्या सदृश बनवलेले आहे, आपल्या प्रतिमेचं बनवलेलं आहे. म्हणजे काय? मनुष्याकडे बघितल्यानंतर मी परमेश्वर आहे ते त्या मनुष्याच्या द्वारे प्रगट व्हावं, आणि तेच प्रगट होत नसल्या कारणाने देवाच्या पुत्राला देह धारण करून ह्या कालवरच्या वधस्तंभावरचा पर्यंतचा प्रवास त्याला
सहन करावा लागलं. फार मोठं त्याने ओझं वाहिलेलं आहे, तुमच्या माझ्या पापाचं ओझं. त्या पापाच्या ओझ्यातून तुम्हाला मला मुक्त करण्यासाठी प्राण दिलेला आहे. आपण त्या प्रभूला सांगूया, प्रभू आमचा विश्वास. ज्यावेळेस त्या दुष्ट आत्मा लागलेल्या मनुष्याच्या पिता त्या ठिकाणी म्हणतो, देवा माझा विश्वासहीन माझं जीवन काढून टाक, माझा विश्वास तू वाढव, माझा विश्वास आहे तुझ्यावर. आज आपण तेच म्हणू, प्रभू आमचा तुझ्यावर विश्वास आहे, पण आम्हाला विश्वासहीन करू नकोस. आम्हाला विश्वासातून बाप्पा तू परित्यक्त करू नकोस. सोडलेल्या एका स्त्रीप्रमाणे आमची अवस्था करू नकोस देवा. आम्ही तुझ्या चरणी लीन होऊन नम्रतेने तुझ्या सहवासात आलेलो आहे. तुझे लेकर म्हणून बाप्पा तू आम्हाला स्वीकारलेलं आहे. आमचं मन घट्ट करू नकोस, आमचं मन कठीण करू नकोस, तर आमचा विश्वास वाढव इथपर्यंत की आम्ही मरेपर्यंत तुझ्यामध्ये टिकलेलं असावं. खात्रीने आमचा प्रभू ज्यावेळेस येईल आणि पूर्ण पृथ्वीहून त्याच्या जवळचे लोक, 1000 वर्षाच्या राज्यातील त्याची प्रजा, त्याचे संतान, त्याची लेकर म्हणून आमची वर्णी त्याच्यामध्ये लागावी, आम्ही त्या ठिकाणी असावं, हीच आमची आशा आहे. कारण हे नाशवंत शरीर जे मातीतून आलेलं आहे ते मातीला जाणार आहे आणि त्याच्या अगोदर प्रभू तुझी ओळख आम्हाला झालेली आहे. त्या ओळखीच्या ज्ञानामध्ये आमची वाढ कर, विश्वासामध्ये आम्हाला तुटू देऊ नकोस आणि बस प्रभू तुझ्या संगती, तुझ्या प्रीतीचं जीवन जगण्यास येणार दिवसात. कारण वृद्धापकाळापर्यंत तू आमचं रक्षण करणार आहेस, तू आमचा सांभाळ करणार आहेस, तू आम्हाला फेकणार नाहीस, तू आम्हाला टाकणार नाहीस. होय प्रभू, आई वडिलांनी जरी टाकलं, आज ह्या महामारीच्या जीवनामध्ये अनेक आम्ही अनुभव पाहतो, अनेक जण घरांमध्ये अनेकांना घेत नाहीयेत. नको, तुमच्यामुळे संसर्ग होईल, तुमच्यामुळे आम्हाला बाधा होईल. ह्या स्थितीमध्ये परमेश्वर तुम्हाला मला म्हणतो, आई वडिलांनी जरी तुम्हाला सोडलं, मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही, मी तुम्हाला अंगा खांद्यावर खेळवणारा जिवंत परमेश्वर आहे. कारण तो, त्याची संगती, त्याचं पावित्र्य, त्याचं सामर्थ्य आणि त्याचं जीवन हे अलौकिक आहे. जो कोणी त्याच्याकडे येतो त्याला जीवन प्राप्ती होते. देवाने तुमच्या माझ्यासाठी जीवन दिलेलं आहे, वधस्तंभावरचं जीवन दिलेलं आहे. आणि म्हणून आपण बी त्याच्यावर प्रीती करूया, त्याला सांगूया, शरण येऊन सांगूया, प्रभू राया आमचा विश्वास वाढव, विश्वासात आम्हाला तू मस्त कर प्रभू. आमचा विश्वास तू लीन करू नकोस, हीन करू नकोस, फेकून देऊ नकोस प्रभू. आम्हाला विश्वासहीन म्हणून बाप्पा आमच्याकडे तू पाहू नकोस. एक विश्वासी दास म्हणून प्रभूजी आमची वर्णी लाव, आमचा समावेश कर. आम्ही तुला शरण येतो. म्हणून एक गीतकार एका ठिकाणी असं म्हणतो, हे मिट्टी के मानव परमेश्वर से प्रेम सदा तू करना, शरीर से प्रेम न करना, आत्मा को अपने बचाना, शरीर से प्रेम न करना, आत्मा को अपने बचाना, आखिर ये मिट्टी के तन को मिट्टी में जाकर है मिलना, ये मिट्टी के मानव परमेश्वर से प्रेम सदा तू करना. विश्वासी नाही तर विश्वासी बनून जगू. प्रभू तुम्हाला मला सर्व सहाय्य करो यासाठी की येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही त्याला अधिक बिलगून आणि त्याच्या आशीर्वादाचे वाहक, संतुष्टीचा विषय, प्रभूचं पात्र म्हणून जगण्यास येणाऱ्या दिवसात देव बाप आपल्याला सहाय्य करो. आमेन. सगळे मिळून प्रेयर करूया. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद देतो पवित्र परमेश्वरा, तुला मान महिमा गौरव देतो पवित्र परमेश्वरा, या सुंदरशा वेळेसाठी प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा, आजचा शब्दात दिवस प्रभू परमेश्वरा तू आशीर्वादित केलास त्यासाठी तुला विशेष धन्यवाद देतो पवित्र परमेश्वरा. पाळक साहेबांद्वारे पवित्र परमेश्वरा जो काही मेसेज तो दिलेला आहे पवित्र परमेश्वरा, आम्हाला पवित्र परमेश्वरा तो समजण्यासाठी ज्ञान बुद्धी चातुर्य देखील तू दे पवित्र परमेश्वरा. पवित्र परमेश्वरा विशेष धन्यवाद देतो पवित्र परमेश्वरा. या मागील 9 दिवसासाठी पवित्र परमेश्वरा जे काही लॉकडाऊन मध्ये आम्ही होतो पवित्र परमेश्वरा, त्याला तू देखील तू आमचा सांभाळ केलास त्यासाठी तुला विशेष धन्यवाद देतो पवित्र परमेश्वरा. लागणाऱ्या प्रत्येक गरजा गोष्टी या 9 दिवसांमध्ये देखील पवित्र परमेश्वरा तू आम्हाला सुखरूपपणे पुरवलंस त्यासाठी विशेष धन्यवाद देतो पवित्र परमेश्वरा. पवित्र परमेश्वरा, पुन्हा एक वार आज लॉकडाऊन उघडत आहे प्रभू परमेश्वरा, यासाठी विशेष प्रार्थना करतो पवित्र परमेश्वरा. लोकांना देखील तू सहानुभूतीचा आत्मा दे पवित्र परमेश्वरा, धैर्याचा आत्मा तू त्यांना दे पवित्र परमेश्वरा. सर्व काही पवित्र परमेश्वरा तुझ्या इच्छेने या पृथ्वीवर घडू दे पवित्र परमेश्वरा. जो काही हा आजार विकार पवित्र परमेश्वरा या पृथ्वीवर आहे पवित्र परमेश्वरा, त्याला तू नाहीसा कर पवित्र परमेश्वरा. पुन्हा एक आमच्या मंडळीसाठी प्रार्थना करतो पवित्र परमेश्वरा. मंडळीला तू सुखरूपपणे ठेवलास, इथून पुढे देखील तू पवित्र परमेश्वरा आम्हाला तुझ्या पवित्र हातामध्ये तू घेऊन आम्हाला पवित्र परमेश्वरा तू आशीर्वादित केलंस त्यासाठी तुला विशेष धन्यवाद देतो पवित्र परमेश्वरा. पुन्हा एक वार तुझा चरणाशी येण्याची तू संधी आम्हाला दिलीस त्यासाठी तुला विशेष धन्यवाद देतो पवित्र परमेश्वरा. ही आमचा चालक मालक तू हो, इथून पुढची वेळ का तुझ्या हातात देऊन गेल्या आनंदी नम्र प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड पवित्र नावात केली म्हणतोय, आमेन.